पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेसाठी पुण्यामध्ये येत आहेत आणि यासाठी महायुतीकडनं जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। याच संदर्भात पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। आपल्यासोबत भाजपचे पुण्याचे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ। अण्णा, काय अपेक्षा आहे मोदींकडून पुण्याला आणि एक उमेदवार म्हणून तुम्हाला? आज खरं तर पुणेकरांसाठी खूप उत्सुकतेचा दिवस आहे की देशाचे प्रधानमंत्री पुण्यात येत आहेत आणि ते थेट आज पुणेकरांशी संवाद साधणार आहेत। एक तर मला असं वाटतं की पुण्यासाठी खूप काही उपलब्धी केंद्र सरकार म्हणून मागच्या 10 वर्षात या ठिकाणी मिळाली। पुढच्या काळामध्ये नेमकं आता पुण्याच्या दृष्टीनं किंवा एकूणच जिल्हा म्हणून 4 लोकसभा आहे, त्यामुळे एकूण पुण्याच्या किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीनं मोदीजी काय बोलणार आहेत, मोदीजी काय देण्याचा विचार करणार आहेत, हे सुद्धा निश्चित पुणेकर वाट पाहत असतील। मला असं वाटतं की देशाचे प्रधानमंत्री पुण्यात येत आहेत, तो एक अनुभव आहे की त्यांना ऐकायचं आहे, त्यांना पाहायचं आहे, त्यांना अनुभवायचं आहे। मला असं वाटतं की ती एक उत्सुकता निश्चित पुणेकरांमध्ये आज आहे। किती लोक तुम्हाला अपेक्षित आहेत या सभेला? नियोजन कसं असेल? एकूण जर त्या ठिकाणची क्षमता पाहिली, एकूण व्यवस्था जर पाहिली तर 2 लाख लोक त्या ठिकाणी येतील असा अंदाज प्राथमिक आमचा सगळ्यांचा आहे। आणि त्या दृष्टीनं सगळी व्यवस्था, कुठल्याही प्रकारे पार्किंगला अडचण होणार नाही, कुठल्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा येणार नाही, कुठल्याही प्रकारे आलेल्या नागरिकाला त्याचा एक सुलभता राहील, त्याला त्रास होणार नाही, अशा पद्धतीनं सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आल्यात। कालच आमच्या सगळ्या नेत्यांनी, महायुतीचे सर्व नेते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली आणि त्यामुळे अत्यंत चांगली सभा, एक महाराष्ट्रातली भविष्यात लक्षात राहणारी सभा ही पुण्यातली रेसकोर्सची सभा होईल असं वाटतंय। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।